नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे एऑन आय एस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत की GS मेन्सचा जो सिलेबस आहे नवीन पॅटर्ननुसार आलेला त्याचा आपण इथे मायक्रो अनालिसिस करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC राज्यसेवा 2023च्या हिशोबाने तुमची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे, ठीक आहे, कोणते कोणते फॅक्टर्स तुम्ही ध्यानात घेतले पाहिजे, कसा तुमचा अप्रोच असला पाहिजे या संदर्भात आपण मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल डिस्कशन केलेलं आहे. कोणी जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तर पहिले तो व्हिडिओ बघा, मग त्यानंतर तुम्ही याच्यावर शिफ्ट होऊ शकता. तर आजच्या व्हिडिओचा आपला जो टॉपिक आहे तो राज्यसेवेचा जो मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे त्याचा आपण इथे मायक्रो अनालिसिस करणार आहे. ठीक आहे, त्यामध्ये आपण बघणार आहे की कोणते कोणते टॉपिक महत्त्वाचे आहे, कोणाला किती वेटेज प्रत्येक पेपरमध्ये आपण देऊ शकतो आणि कशा प्रकारे आपण फोकस मॅनरमध्ये अभ्यास करू शकतो. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सर्वप्रथम पूर्वपरीक्षेचा जो पेपर आहे त्यामध्ये तर ॲज युजल तुमचे दोन पेपर होणार आहे. ठीक आहे, एक होणार आहे पेपर 1. ठीक आहे, पेपर 1 म्हणजे सामान्य अध्ययनाचा पेपर एक होणार आहे, तो राहील 200 मार्कांसाठी. ठीक आहे, तर तो सुद्धा MCQ बेस्ड राहणार आहे. आणि दुसरा जो पेपर होणार आहे तो CSATचा सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्टचा होणार आहे, तो क्वालिफाईंग असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 200 पैकी 33% मार्क स्कोअर करायचे आहे. जर तुम्ही तेवढे स्कोअर केले तर तुमचं जे काही वेटेज आहे ते पेपर 1मध्ये जे काही तुम्ही मार्क स्कोअर कराल त्या बेसिसवर तुमचं पूर्वपरीक्षा पास होऊ शकाल तुम्ही. त्यानंतर हा जो सिलेबस आहे राज्यसेवेच्या प्रिलिम्स परीक्षेचा तो ऑलमोस्ट कॉमन आहे मागच्या परीक्षेसारखाच, तर इथे आपण डिस्कस करू नये. तर आता आपण शिफ्ट होऊ राज्यसेवा मुख्य परीक्षेवर. हे बघा, यामध्ये जर विशेष करून आपण असे पेपर बघणार आहोत की ज्यांचे मार्क मोजण्यात येतात. तर पहिला जो पेपर आहे तो आहे निबंधाचा. ठीक आहे, एसेचा पेपर 250 मार्कांसाठी 3 तासामध्ये तुम्हाला 2 एसे लिहायचे इथे. त्यानंतर सामान्य अध्ययनाचे इथे 4 पेपर होणार आहेत, GS 1, 2, 3 आणि 4. ठीक आहे, यामधला जो चौथा जो पेपर आहे त्याला आपण इथिक्सचा पेपर म्हणतो. ठीक आहे, नीतिशास्त्र. इथे प्रॉपरली तुम्हाला एका अधिकाऱ्याने कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, त्याचं आचरण कसं असलं पाहिजे या संदर्भात इथे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तर हे जे 4ही GSचे पेपर आहे हे सुद्धा 3-3 तासाचे आणि प्रत्येक पेपरचे मार्क 250 मार्क आहे. ठीक आहे, तर चला तर GS 1 चे सिलेबस जो आहे तो डिस्कस करूया. यामध्ये बघा, पहिलं आपण निबंधाचं बघूया. निबंध एकंदरीत जर निबंधाचं बघितलं तर 3 तासात तुम्हाला 2 निबंध इथे लिहायचे. ठीक आहे, आणि निबंधाचा जो मार्क आहे ते किती आहे, 250 मार्क आहे. ठीक आहे, आता एकंदरीत जर मित्रांनो एक अप्रोच जर आपण बघितला, ठीक आहे, आता हा जो नवीन सिलेबस आला आहे बऱ्यापैकी UPSCच्या धर्तीवर इथे आलेला आहे. तर त्या अनुषंगाने जेव्हा आपण बघतो तर हे जे निबंधाचे मार्क असतात 250 मार्क हे फार सोपे मार्क असतात. सोपे म्हणजे काय, यालाच आपण आपल्या भाषेत इझी मार्क्स सुद्धा म्हणू शकतो. इझी मार्क याच्यासाठी कारण हे सोप्या पद्धतीनं तुम्हाला मिळू शकतात. आता सोपी पद्धत म्हणजे कोणती, तर विशेष करून बघितलं तर GS हा जो टॉपिक असतो जनरल स्टडीज, ठीक आहे, सामान्य अध्ययन ज्याला आपण म्हणतो 1, 2, 3, हे खूप डायनामिक असतं. डायनामिक म्हणजे काय, तो की तुम्हाला प्रश्न जसे करंट अफेअरमधले जे काही चालू आहे त्या घडामोडींवर तुम्हाला सरळ इथे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पण एसे काय असतो, एसे हा सुद्धा टॉपिक बेस्ड असतो, इश्यू बेस्ड असतो. म्हणजे जे करंट अफेअरमध्ये ज्या काही गोष्टी चालू आहे त्यावरच हा इथे विचारण्यात येईल. पण इथे तुम्हाला काय असतं, इथे तुम्हाला एक ब्रॉडर अप्रोच आहे की तुम्ही कमीत कमी एफर्ट्समध्ये चांगल्यात चांगले मार्क इथे मिळवू शकता. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला GSच्या एखाद्या पेपरमध्ये सपोज GS 1मध्ये 250 मार्काचा पेपर आहे, जर तुम्हाला मॅक्सिमम मार्क स्कोअर करायचे असेल तर ते तुमचे 130 ते 140च्या दरम्यान असू शकतात. पण त्यावरती स्कोअर करणं हे फार कठीण असतं. त्यासाठी तुम्हाला एकदम एक्सेप्शनल किंवा आउटस्टँडिंग काहीतरी तिथे लिहून यावं लागतं. पण तेच जर आपण एसेचा इथे बघितलं तर 250 पैकी जर तुम्ही दोन्ही एसे चांगल्या पद्धतीनं स्ट्रक्चर्ड मॅनरमध्ये इथे जर लिहिले तर तुम्हाला इझिली 130 ते 140च्या दरम्यान मार्क इथे पडू शकतात. आणि ते सुद्धा कमीत कमी एफर्ट्समध्ये. आता कमीत कमी एफर्ट्स म्हणजे किती, जर तुम्ही 10 दिवसात एक जरी एसे लिहून बघितला आतापासून तरीही इट इज इनफ टू जस्ट गेट टू दिस स्कोअर. ठीक आहे, हा 130 ते 140चा जो जादू याकडे आहे हा तुम्हाला इझिली स्कोअर करू शकता, ते सुद्धा मिनिमम एफर्ट्समध्ये. पण ते जर तुम्ही GS जर पकडलं, GSमध्ये जर तेवढेच मार्क तुम्हाला स्कोअर करायचे असेल तर तुम्हाला मिनिमम 3 ते 4 महिन्याचा रिगरस अभ्यास तिथे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्ही तेवढे मार्क स्कोअर करण्यासाठी एलिजिबल बनता. ठीक आहे, तर यामध्ये सुरुवात करूया निबंधाच्या पेपरसाठी. ठीक आहे, निबंधाचा पेपरचं जर बघितलं 3 तासात तुम्हाला 2 निबंध लिहायचे, म्हणजेच एक निबंध तुमचा हा 1.5 तासात कंप्लीट झाला पाहिजे. 1 तास 30 मिनिटात तुम्हाला वेळ मिळेल एक निबंध लिहायला. आता या 1 तास 30 मिनिटाचं सुद्धा जर आपण विभाजन केलं तर एक निबंध लिहायच्या आधी तुम्हाला आराखडा बनवणं आवश्यक आहे. आराखडा म्हणजे ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये रफ वर्क म्हणतो. ठीक आहे, आता हे रफ वर्क म्हणजे काय असतं, रफ वर्क म्हणजे बेसिकली तुम्ही जो एसे लिहिणार आहात, जो निबंध तुम्ही लिहिणार आहात
त्याचं स्ट्रक्चर तुम्ही कसं बनवाल, इंट्रोडक्शन तुम्ही काय करणार आहे, त्याच्यामधली मेन बॉडी काय असणार आहे, कोणते कोणते मुद्दे तुम्ही त्याच्यामध्ये टाकणार आहे, आणि शेवटी तुम्ही त्या एसेला कन्क्लुजन कसं करणार आहे, याचा आराखडा तुम्हाला पहिले बनवावा लागेल. तेव्हाच कुठे जाऊन तुम्ही ते उरलेला जो 1 तास आहे त्यामध्ये चांगला निबंध तिथे लिहू शकता. तर एका निबंधाचा आराखडा बनवायला लागणारा वेळ अंदाजे 30 मिनिटं असतो. ठीक आहे, म्हणजे 1.5 तासामधनं 30 मिनिटं आराखडा बनवण्यात गेले रफ वर्कमध्ये. आणि रफ वर्क हे तुमच्या पेपरवर तुम्हाला बनवायचं नसतं. जो आन्सर शीट तुम्हाला दिलेली आहे त्या आन्सर शीटच्या शेवटल्या पानावर तुम्हाला हे तिथे बनवायचं असतं. कारण जो कोणता एक्झामिनर आहे, जो कोणता तुमचा पेपर इव्हॅल्युएटर आहे, तो तुमचा पेपर चेक करण्याच्या पूर्वी पहिले तो तुमचा रफ वर्क बघतो आणि त्यानंतर तुमचा एसे चेक करतो. एक निबंध लिहायला लागणारा वेळ अंदाजे 50 मिनिटं असू शकतो. 50 मिनिटं ते 1 तास जर आपण धरलं, कोणाला 1 तास लागतं, कोणाला 50 मिनिटं, कोणाला 45 मिनिट्सही लागू शकतात. पण 50 मिनिटं याच्यासाठी तुम्ही गृहीत धरले पाहिजे, कारण शेवटले 10 मिनिटं जे आहे 1.5 तासामधले ते तुम्ही रिव्हिजनसाठी ठेवले पाहिजे. एकदा तुमचा जो एसे तुम्ही लिहिलेला आहे तो कसा त्याचा फ्लो बरोबर आहे की नाही, एकदा तुम्ही हे चेक करायसाठी एकंदरीत 10 मिनिटं तुमचे उरले पाहिजे. तर अशा पद्धतीनं 1.5 तासाचं इथे विभाजन इथं आम्ही केलेलं आहे. ठीक आहे, 30 मिनिटं आराखडा बनवायला, 50 मिनिटं एसे लिहायला आणि 10 मिनिटं त्याचं रिवाईज करायला. बेसिकली जर आपण एसेचा एक अप्रोच बघितला तर दोन प्रकारचे ब्रॉडर पद्धतीनं एसे विचारले जातात. एक असतो स्टेटमेंट बेस्ड एसे टॉपिक. ठीक आहे, म्हणजे जिथे प्रॉपरली कोणत्याही पुढाऱ्याचं एक स्टेटमेंट दिलं जाईल. जसं महात्मा गांधीचं एखादं स्टेटमेंट येऊन जाईल, त्यावर तुम्हाला म्हणेल की एक निबंध लिहा. ठीक आहे, आणि निबंध हा जवळपास 1000 ते 1200 शब्दामध्ये तुम्हाला इथे लिहावा लागतो. 1000 ते 1200 शब्दामध्ये तुम्हाला त्या एका स्टेटमेंटला एलॅबोरेट करावं लागतं. आणि दुसऱ्या प्रकारचे जे टॉपिक्स असतात ते असतात इशू बेस्ड एसे टॉपिक. आता हे इशू बेस्ड एसे टॉपिक म्हणजे काय, तर कोणताही करंटमधला इशू जो आहे, फॉर एक्झाम्पल इंडिया चायना रिलेशन. ठीक आहे, इंडिया चायना संबंधावर तुम्हाला एसे येऊन जाईल. ठीक आहे, किंवा भारताच्या जे इस्रोनं जी प्रगती केली आहे त्या संदर्भात तुम्हाला विचारलं आहे. एक असाच टॉपिक UPSCनं विचारला होता, मार्स मिशनबद्दल एसेचा टॉपिक देऊन दिला आणि त्याच्यावर मुलांना एसे लिहायला लावला 1000 ते 1200 शब्दांमध्ये. तर असे जे टॉपिक्स असतात जे करंट अफेअरच्या टॉपिक्सला धरून असतात त्याला आपण इशू बेस्ड एसे टॉपिक्स म्हणतो. म्हणजे एकंदरीत जर तुम्हाला चांगला एसे जर इथे लिहायचा असेल तर जे करंट अफेअरचे टॉपिक्स चर्चेमध्ये आहे किंवा जे पेपरमध्ये 3-4 दिवसात रिपिटेशन ज्याचं होत आहे, अशा टॉपिक्सवर तुम्ही जास्तीत जास्त फोकस केला पाहिजे. पेपर रिडिंग तुमची चांगली असली, बुक रिडिंग तुमची चांगली असली तर तुम्हाला इझिली एसे लिहायला मदत त्याच्यामध्ये होऊ शकते. ठीक आहे, यामध्ये बघा की एसे कोणताही एसे लिहिताना वेगवेगळे त्याचे डायमेन्शन्स कव्हर झाले पाहिजे. आता हे डायमेन्शन्स म्हणजे पैलू आपण म्हणू शकतो. यासाठीच एक टेक्निक वापरली जाते, तिला म्हणतात पेसल टेक्निक. ठीक आहे, पेसल टेक्निक म्हणजे कोणताही टॉपिक जर तुम्हाला एसे लिहायला दिला तर त्यामधला पॉलिटिकल आस्पेक्ट, राजकीय आस्पेक्ट, इकॉनॉमिक आस्पेक्ट, ठीक आहे, सोशल सामाजिक आस्पेक्ट, टेक्नॉलॉजिकल आस्पेक्ट, ठीक आहे, लीगल आस्पेक्ट आणि एन्व्हायरमेंटल आस्पेक्ट, इतके मिनिमम आस्पेक्ट तुमच्या त्या निबंधामध्ये कव्हर झाले पाहिजे. तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला त्या निबंधामध्ये 125 पैकी चांगले मार्क मिळू शकतात. ठीक आहे, तर याची प्रॅक्टिस तुम्ही 10 दिवसातून एक एसे जरी लिहिला आजपासून तरी इट इज इनफ टू गेट 130 to 140 मार्क्स. ठीक आहे, तर हा झाला निबंधासंदर्भात. त्यानंतर आपण पेपर 1 GS पेपर 1वर इथे शिफ्ट होऊ. ठीक आहे, आता हा GS पेपर 1 जो आहे यामध्ये भारतीय वारसा आणि संस्कृती, इतिहास, जागतिक भूगोल, महाराष्ट्राच्या काही भारांशासह. आता बेसिकली याच्यात जर आपण एकंदरीत बघितलं तर सर्वात जास्त वेटेज जे ह्या GS 1मध्ये आहे ते आहे भूगोलला. ठीक आहे, म्हणजे जॉग्रफी. याच्यामध्ये महाराष्ट्राचाही भूगोल आला आणि भारताचाही भूगोल आला. ठीक आहे, तर या भूगोलचं जर एकंदरीत बघितलं तर UPSCच्या संदर्भात जर याला आपण कम्पेअर केलं तर जवळपास 2021मध्ये UPSCचा जो मेन्सचा पेपर झाला त्यामध्ये जॉग्रफीवर 100 मार्कांचे प्रश्न विचारण्यात आले. ठीक आहे, 100 मार्काचा सर्वात जास्त म्हणजे 250 पैकी फक्त 100 मार्क एकट्या भूगोलला इथे दिलेले असू शकतात असं आपण अंदाज वर्तवू. ठीक आहे, तर पहिल्या याच्यामध्ये बघा आर्ट अँड कल्चर आहे. आर्ट अँड कल्चरमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, साहित्य, स्थापत्यकला यांच्या ठळक पैलूंचा समावेश केला राहील. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये व्हिज्युअल आर्ट्स, नॉन व्हिज्युअल आर्ट्स, परफॉर्मिंग आर्ट्स, म्युझिक झालं, ठीक आहे, किंवा पेंटिंग झालं, या सगळ्या गोष्टी म्हणजे कुठली पेंटिंग कशी होती, कोणी ड्रॉ केलेली होती त्या संदर्भात इथे तुम्हाला विचारण्यात येईल. महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भात भक्ती चळवळ व त्याचे तत्वज्ञान. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्र स्पेसिफिक जर इथे यांनी काय टॉपिक टाकला की भक्ती चळवळ जी महाराष्ट्रात झाली, आणि महाराष्ट्रातली तर माहीत पाहिजे पण पूर्ण भारतभरातली सुद्धा भक्ती चळवळ तुम्हाला एक त्याचा वरवरून माहिती असली पाहिजे. कारण डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न जेव्हा येतो, वर्णनात्मक प्रश्न जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला त्याचा सुद्धा संदर्भ द्यावा लागेल. ठीक आहे, तर या संदर्भात ही माहिती, ही आर्ट अँड कल्चरचा हा एक टॉपिक याच्यामध्ये आहे. दुसरा टॉपिक जो आहे मॉडर्न हिस्ट्रीचा आहे. आता हा कॉमन टॉपिक आहे जो तुम्ही मागच्या पॅटर्नमध्येही वाचायचे आणि याही पॅटर्नमध्ये सेम करायचं आहे. फक्त इथे तुम्हाला थोडं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग जास्त करायचं आहे, कारण प्रश्न जे विचारले जातील तुम्हाला ते थोडे विश्लेषणात्मक
विचारले जातील की स्पेसिफिक जो उठाव झाला त्याचे कारणे काय आहे, ठीक आहे, त्याचे परिणाम काय झाले, अशा प्रकारने प्रश्न राहतील. तर आपली अभ्यास करायची पद्धतसुद्धा आपल्याला त्या पद्धतीनं मोल्ड करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना, इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स ज्याला आपण म्हणतो, तर या संदर्भात सुद्धा इथे माहिती तुम्हाला विचारली जाईल. हे बघा, बुक लिस्ट मित्रांनो जी आहे ती बुक लिस्टसाठी आम्ही एक सेपरेट व्हिडिओ बनवू. प्रत्येक टॉपिक वाईज बुक लिस्ट कशी आहे, काय आहे, हे आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण अपलोड करून देऊ. इथे आपण फक्त मायक्रो अनालिसिस करतोय, कोणते कोणते टॉपिक आपल्याला अभ्यासायचे आणि कसे किती आपण वेटेज त्याला देऊ शकतो. त्यानंतर आहे वर्ल्ड हिस्ट्री. आता हा सुद्धा एक नवीन टॉपिक इथे ॲड झाला आहे GS1 मध्ये. वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये जगाच्या इतिहासामध्ये 18व्या शतकापासून म्हणजे औद्योगिक क्रांतीच्या नंतरचं जे काही जगाच्या इतिहासात घडामोडी घडल्या, ठीक आहे, त्यामध्ये जागतिक युद्ध आली, वर्ल्ड वॉर 1 आलं, वर्ल्ड वॉर 2 आलं, देशांच्या भूमिसांची पुनर्रचना, ठीक आहे, म्हणजे रिऑर्गनायझेशन ऑफ कंट्रीज म्हणू शकतो, वसाहतवाद, निर्वसाहतवाद, राजकीय तत्वज्ञान जसे की साम्यवाद, ठीक आहे, सोशलिझम, कॅपिटलिझम किंवा मार्क्सिझम, त्यांचे प्रकार काय आहे, ते त्यांचा परिणाम काय झाला पूर्ण जगावर, या सगळ्या गोष्टी आपल्याला वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये इथे विचारल्या जातील. त्यानंतर आहे सोसायटीचा सेक्शन. ठीक आहे. आता सोसायटीच्या सेक्शनमध्ये जर आपण बघितलं तर भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये, भारताची विविधता, ठीक आहे, महिला संघटनाची भूमिका, म्हणजे बेसिकली UPSCचा जो सिलेबस आहे तो इथे यांनी कॉपी डाऊन केलेला आहे या स्पेसिफिक टॉपिकला घेऊन. जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम, सामाजिक सबलीकरण, जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मनिरपेक्षता. आता बेसिकली बघा मित्रांनो, मी जसं म्हटलं की GS1 मधला मेजर पोर्शन जो आहे तो आहे जॉग्राफी. जॉग्राफीवर जवळपास 100 मार्कांचे प्रश्न इथे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, 100 मार्क जॉग्राफिकला गेले. सोसायटी हा दुसऱ्या क्रमांकावर येतो. सोसायटीवरही जवळपास 75 ते 85 मार्कांचे प्रश्न इथे विचारले जाऊ शकतात. म्हणजे पेपर 1वर GS पेपर 1 मध्ये तुम्हाला सर्वात जास्त जर कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा असेल तो पहिल्यावर येतो जॉग्राफी, दुसऱ्यावर येतो सोसायटी. त्यानंतर जो तिसरा आस्पेक्ट आहे तो म्हणू शकता तुम्ही की मॉडर्न हिस्ट्री. ठीक आहे, मॉडर्न हिस्ट्री आणि वर्ल्ड हिस्ट्री. वर्ल्ड हिस्ट्रीवर सहसा प्रश्न 1 किंवा 2 प्रश्न येतात. ठीक आहे, 1 किंवा 2 प्रश्न याच्यावर येऊ शकतात. कधी कधी प्रश्न येतही नाही. फॉर एक्झाम्पल जसं आता UPSCचा जर तुम्ही मागच्या वर्षीचा म्हणजे याच वर्षीचा 2021चा जो मेन्सचा पेपर झाला तो जर तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये हे दिसून येतं की वर्ल्ड हिस्ट्रीवर एकही प्रश्न त्यांनी विचारला नाही आहे. ठीक आहे, तर अशा कंडिशनमध्ये मॉडर्न हिस्ट्रीवर 2 ते 3 प्रश्न ते विचारू शकतात. म्हणजे एकंदरीत जर पकडलं तर हिस्ट्रीवर 35 ते 45 मार्कांचं त्यांचं वेटेज राहू शकतं मॉडर्न म्हणजे पूर्ण हिस्ट्रीला जर आपण पकडलं. आणि आर्ट अँड कल्चरवर जवळपास, ठीक आहे, 40 ते 50 मार्कांचे प्रश्न इथे विचारल्या जाऊ शकतात. म्हणजे काय की तिसऱ्या क्रमांकावर जर येत असेल तर आपण म्हणू शकतो की आर्ट अँड कल्चर आणि मॉडर्न हिस्ट्री हे इक्वल लेवलला आहे. पण तुम्ही दोघांचाही एक चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला तर चांगल्या पद्धतीनं तुम्ही उत्तरं तिथे लिहू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा हा पूर्ण GS1चा इथे आपण एक मायक्रो अनालिसिस केलेला आहे. म्हणजे काय मित्रांनो, हे बघा, एक्झाम जर तुम्हाला क्रॅक करायची असेल तर आतापासून जो वेळ आहे तो कालावधी फार लिमिटेड आहे. ठीक आहे, तर अशा लिमिटेड कालावधीत तुम्ही सुद्धा तुमचा टार्गेट एक सेट केला पाहिजे. कारण 100% जर तुम्ही प्रत्येक गोष्ट जर करण्याचा प्रयत्न कराल, ठीक आहे, तर 100% इट इज नॉट पॉसिबल राईट नाव. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट मी करतो, सिलेबसचा प्रत्येक पार्टचा मी फुल फ्लेज अभ्यास करतो, इट इज नॉट पॉसिबल. हे बघा, जे मेन सब्जेक्ट आहे ते सुद्धा जरी तुम्ही चांगल्याने केलं तरी तुम्ही इझिली पेपर क्रॅक करू शकता. आपल्याला पेपर टॉप नाही करायचा आहे, आपल्याला तिथे पेपर अशा पद्धतीनं सोडवायचा आहे की जेणेकरून आपलं सिलेक्शन होऊ शकेल. ठीक आहे, तर त्या अनुषंगानं इथं हा पूर्ण विचारात घेऊन मी इथे क्लासिफिकेशन केलेलं आहे. पहिल्या क्रमांकावर जॉग्राफी, दुसऱ्यावर सोसायटी, तिसऱ्यावर आपण आर्ट अँड कल्चर आणि मॉडर्न हिस्ट्री. तर असं हे वेटेज इथे प्रश्नांचं विचारलं जाऊ शकतं GS1 मध्ये. आता दुसरा पेपर येऊया मित्रांनो. दुसरा पेपर आता जनरलाइज अगेन पॉलिटी, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस, ठीक आहे, प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध व महाराष्ट्राच्या काही भारांशासह. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्र स्पेसिफिक काही काही गोष्टी याच्यातून विचारू शकतात. आता बघा, पॉलिटी अँड गव्हर्नन्ससाठी तर पुस्तक तुम्हाला माहितीच आहे, लक्ष्मीकांत. ठीक आहे, M लक्ष्मीकांत. त्याचं इंग्रजीमध्ये सुद्धा पुस्तक आहे आणि मराठीमध्ये सुद्धा अनुवाद मार्केटमध्ये अवेलेबल आहे. हा पोर्शन जो आहे हा पोर्शन तुमचा तिथून कव्हर होईल. पण यामध्ये विशेष करून भारतीय संविधान, आता ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्क्रांती, वैशिष्ट्ये, सुधारणा, महत्त्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत संरचना. आता हे बघा मित्रांनो की भारतीय संविधान कसं बनलं, काय बनलं, ठीक आहे, काय त्याचा अप्रोच होता, कोणते आस्पेक्ट म्हणजे कोणते विचार त्यांनी विचार केले आणि त्यानंतर त्याला उतरवलं स्पेसिफिकली, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. इवन भारतीय संविधानाचं बाकीचे जे संविधान बनले, जसं ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन झालं, US कॉन्स्टिट्यूशन झालं, यांच्यासोबत सुद्धा कम्पॅरिझन होतं. म्हणजे असे सुद्धा प्रश्न UPSC
जनरली विचारतेच, पण आपला आयोगसुद्धा MPSC अशा टॉपिक्सवर प्रश्न विचारू शकतात, कारण हे फार सोपे प्रश्न असतात. तुम्हाला 4 ते 5 जरी मुद्दे माहीत असले अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनचे किंवा ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनचे, तर तुम्ही इझिली प्रश्न तिथे लिहू शकता. त्यानंतर संघ व राज्य यांची कार्ये, जबाबदाऱ्या, संघराज्य रचनेशी संबंधित प्रश्न व आव्हाने, स्थानिक पातळीवर अधिकार आणि वित्त व्यवस्था याचे प्रधान आणि त्यातील आव्हाने. पार्लमेंट झालं, स्टेट लेजिस्लेचर झालं, ठीक आहे, प्रेसिडेंटचे पॉवर काय आहे, ठीक आहे, प्रधानमंत्र्याचे पॉवर काय आहे, मुख्यमंत्र्याचे पॉवर काय असतात, राज्यपालाचे अधिकार काय असतात, या संदर्भातली माहिती जरी तुम्हाला असली, कारण आता जर एक प्रश्न विचारल्या कसे जाऊ शकतात याचं एक उदाहरण जर आता मी देतो म्हटलं, तर आता तुम्हाला माहीत आहे की राज्यपाल आणि जे राज्य शासन आहे यांच्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहे, म्हणजे खडाजंगी खूप जास्त होते, ऑफन कॉन्ट्रडिक्शन्स होत राहतात. राज्यपाल एकीकडे स्वतःचं डिसिजन वेगळं घेतो आणि राज्य शासन आपलं स्वतःचं डिसिजन वेगळं घेतं. बेसिकली आता म्हणजे करंट अफेअर जर तुम्ही वाचत असाल तर कालचीच घटना आहे की त्यामध्ये 3 जे सदर्न स्टेट आहे, 3 दाक्षिणात्य जे राज्य आहे, त्यांनी राज्यपालांचं जे पद आहे हे काढलं पाहिजे, ठीक आहे, म्हणून त्यांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे. तर असे प्रश्न तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात की राज्यपालाचे अधिकार काय आहे, ठीक आहे, किंवा राज्यपालाचं वागणं योग्य की अयोग्य, तर त्यावर तुमचे कारणे काय आहे, आणि जर काढलं पाहिजे तर का बरं काढलं पाहिजे, आणि ठेवलं पाहिजे तर का बरं ठेवलं पाहिजे. तर अशा प्रकारचे प्रश्न तिथे तुम्हाला विश्लेषणात्मक विचारल्या जाऊ शकतात. म्हणजे कसं की थोडं करंट अफेअर्सचा टच आपला असला पाहिजे अलॉंग विथ दिस. हे जास्त काही कठीण नाही आहे. तुम्ही जर डेली बेसिसवर जर पेपर वाचत असाल तर इट इज फार मोर इझी, ठीक आहे. तर अशा पद्धतीने इथे करायचं आहे. त्यानंतर न्यायपालिका वगैरे या संदर्भातही तुम्हाला विचारलं जाईल, त्याचाही अभ्यास इथे करायचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, ठीक आहे, तर यामध्ये सुद्धा तुम्हाला इथे विचारलं जाईल. लोकप्रतिनिधित्व अधिनियमाची ठळक वैशिष्ट्ये, विविध सांविधानिक पदाच्या नियुक्त्या, विविध सांविधानिक मंडळाचे अधिकार, कार्य व जबाबदाऱ्या, कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट, नॉन कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट या संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. हे सगळे टॉपिक लक्ष्मीकांतमध्ये कव्हर केलेले आहे. तुम्हाला कोणतीच पुस्तक त्या लक्ष्मीकांतच्या व्यतिरिक्त वाचायची गरज नाही. हे बघा मित्रांनो, टॉपिक एक सब्जेक्ट एक पुस्तक या धोरणाने जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचा इझिली एका वर्षात पोस्ट तुमच्या हातात राहील. पण तुम्ही म्हणाल की नाही सर, मी एका सब्जेक्टसाठी किंवा एका टॉपिकसाठी मी 3 पुस्तकं ॲनालाइज करते, हे बघते ते बघते, तर अशा पद्धतीनं तुम्ही जर कंटेंट वाढवत गेला तर ही परीक्षा तुम्ही पास करू शकत नाही. म्हणून मिनिमम रिसोर्सेस मॅक्झिमम आउटकम या तत्वावर तुम्ही इथे काम करा, ठीक आहे. कमीत कमी रिसोर्सेसचा अभ्यास करा, जेणेकरून तुम्ही त्याच रिसोर्सेसला परत रिवाईज करू शकता. आणि सर्वात मोठा आस्पेक्ट या पूर्ण जो नवीन पॅटर्नचा आहे तो आहे रिव्हिजन, ठीक आहे. तुम्ही किती वाचलं, काय वाचलं, हे याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं आहे तुम्ही त्या स्पेसिफिक टॉपिकचं रिवाईज किती वेळा केलं, ठीक आहे. इव्हन रिव्हिजनला सर्वात जास्त महत्त्व इथे तुम्ही दिलं पाहिजे. त्यानंतर आपण येऊया सोशल जस्टिसकडे, ठीक आहे. सामाजिक न्याय. आता सामाजिक न्यायाचा जर विचार केला तर यामध्ये विविध क्षेत्रांमधील विकासासाठी सरकारी धोरणे व घटक याचे संकल्पन व अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्या समस्या, ठीक आहे, म्हणजे इम्प्लिमेंटेशन. आता जर एकंदरीत तुम्हाला माहीत असेल तर भारत सरकार म्हणा किंवा राज्य सरकार म्हणा यांच्या योजना खूप चांगल्या असतात, पण प्रॉब्लेम कुठे होतो? प्रॉब्लेम होतो इम्प्लिमेंटेशनमध्ये. म्हणजे ज्या पद्धतीनं ती योजना राबवण्याची गरज असते तिथं कुठंतरी करप्शन होऊन जातं, तिथं कुठंतरी घोळ होऊन जातो. तर त्याच्यावर तुम्हाला विचार करायचा आहे की त्या स्पेसिफिक योजना सरकारने काढली पण त्याचा इम्पॅक्ट काय झाला, त्याचे कारणं तुम्हाला विचारले जाऊ शकतात. एक उदाहरण घेतो म्हटलं तर मनरेगा, ठीक आहे. मनरेगा, महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट, ठीक आहे. आता ही मनरेगा योजना जेव्हा काढली, आजही ही योजना चालू आहे, पण या मनरेगा योजनामुळे रूरल रिजनचं डेव्हलपमेंट कसं झालं किंवा काय इम्पॅक्ट झाले, ही स्कीम इम्प्लिमेंट करताना काय प्रॉब्लेम सरकारला फेस करावे लागले, किंवा आजही या स्कीममध्ये करप्शन पाहायला मिळतात. म्हणजे आपण ऐकतो की महेंद्रसिंग धोनीच्या नावाने अमुक हे काढलं, काय त्याचं कार्ड बनवलं मनरेगा अंतर्गत, किंवा कोणत्या अमुक सेलिब्रिटीचं कार्ड बनवलं. तर अशा प्रकारची जी हेराफेरी करण्यात येते ती आजही चालू आहे. तर मग त्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. विकास प्रक्रिया व विकास उद्योग, अशासकीय संघटना म्हणजे NGO वगैरे बद्दल तुम्हाला इथे माहिती विचारल्या जाऊ शकतात, ठीक आहे. त्यानंतर समाजातील दुबळ्या घटकांसाठी केंद्राच्या व राज्याच्या कल्याणकारी योजना आणि या योजनांची कामगिरी, यंत्रणा, कायदे व दुबळ्या घटकांच्या संरक्षणासाठी व लाभासाठी गठीत केलेल्या संस्था व मंडळे. तर याची सगळ्यांची माहिती नॅशनल कमिशन ऑफ बॅकवर्ड क्लासेस वगैरे ज्या काही आहे, ठीक आहे, अशा ज्या म्हणजे पार्लमेंटच्या ज्या संस्था आहेत त्यासुद्धा इथे विचारल्या जाऊ शकतात. या व्यतिरिक्त NGOज ज्या काम करून आल्या आहे त्याबद्दल सुद्धा तुम्हाला इथे विचारल्या जाऊ शकतं, ठीक आहे. इव्हन दारिद्र्य व उपासमार यांच्याशी संबंधित प्रश्न सुद्धा इथे विचारले जाईल. आरोग्य, शिक्षण, मानव संसाधन यासारख्या सामाजिक क्षेत्र, सेवाशी निगडीत
घटकांचा विकास व व्यवस्थापन संबंधातले प्रश्न. आता दारिद्र्य व उपासमार म्हणजे काय की पॉवर्टी बेसिकली आणि हंगर. आता यामध्ये तुम्हाला हे माहीत पाहिजे की करंट अफेअर्सचं तुम्हाला इथे नॉलेज असणं फार आवश्यक आहे. ठीक आहे, दारिद्र्य पॉवर्टीचं डेफिनेशन काय आहे, ठीक आहे, किंवा पॉवर्टी भारतामध्ये गरिबी किती आहे, मग पूर्ण जगामध्ये गरिबी किती आहे. त्याचप्रकारे हंगर जर आपण बघतो म्हटलं भारतातील हंगरचं प्रमाण काय, तर त्याचा एक इंडेक्स येतो. ठीक आहे, ग्लोबल हंगर इंडेक्स त्याला म्हणतात. तर मग या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताचा कोणता रँक येतो आहे पूर्ण जगामधून तेही आपल्याला माहीत असलं पाहिजे. कारण जर तुम्हाला विचारलंच की भारतात जी उपासमारीची समस्या आहे त्यावर जर तुम्हाला सोल्युशन मागितलं तर तुम्हाला सुरुवात इथून करावी लागेल की भारताचा ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये एवढा एवढा क्रमांक येतो, मग त्या क्रमांकाच्या हिशोबाने भारताने असे असे पावलं उचलले पाहिजे. त्यानंतर गव्हर्नन्स जर आपण पकडलं तर गव्हर्नन्समध्ये प्रशासन, पारदर्शकता व उत्तरदायित्व, ई प्रशासन, ठीक आहे, ई गव्हर्नन्स ज्याला आपण म्हणतो. म्हणजे आजकाल काय केलं आहे की सरकारने तुम्ही घर बसल्या तुम्ही कोणत्याही योजनेची माहिती तिथे घेऊ शकता. तुम्हाला जे काही सर्व्हिसेस लागतात ते तुम्हाला घर बसल्या सरकार इथे प्रोव्हाइड करू शकते. तर या पद्धतीनं तुम्हाला इथे पूर्ण जी माहिती आहे गव्हर्नन्स संदर्भात ती तुम्हाला अभ्यासायची आहे. नागरी सेवांची लोकशाहीमधील भूमिका हे सुद्धा गव्हर्नन्सचा एक पार्ट आहे. त्यानंतर शेवटला जो पोर्शन आहे तो आहे इंटरनॅशनल रिलेशनचा, ज्याला आपण आंतरराष्ट्रीय संबंध सुद्धा म्हणतो. आता यामध्ये बघा भारत आणि शेजारील राष्ट्र यांचे संबंध तुम्हाला इथे अभ्यासायचे आहे. ठीक आहे, म्हणजे इंडिया अँड इट्स नेबरहुड याला म्हणतात. आता यासाठी तुम्ही जी एक कॉमन पुस्तक आहे ती आंतरराष्ट्रीय संबंध बाय शैलेंद्र देवळानकर ही तुम्ही वापरू शकता, किंवा राजीव सिकरी सुद्धा यांची एक मराठीत अनुवाद केलेली पुस्तक आहे जर मराठीत करायचं असेल तर. आता भारत आणि शेजारील राष्ट्रांचे जे संबंध आहे हे बघा, यामध्ये तुम्हाला जो इतिहास आहे तो तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे बेसिकली इंडिपेंडन्स इंडियाला मिळाल्यानंतर की काय यांचे संबंध राहिले पाकिस्तानसोबत, चायनासोबत, श्रीलंकेसोबत, ते तुम्हाला एक माहीत पाहिजे. त्या अनुषंगाने तुम्ही आजचं निदान करू शकता की आज आपले जे नेपाळसोबत किंवा श्रीलंकेसोबत संबंध आहे त्यावर आपण कसा विचार करायला पाहिजे. एखादा प्रश्न आलाच की भारत आणि श्रीलंकेचे संबंध एलॅबोरेट करा किंवा डिस्कस करा, तर तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी थोडा इतिहास माहीत पाहिजे आणि आजची परिस्थिती काय ते माहीत पाहिजे. यासाठी तुम्ही न्यूजपेपर कंटिन्युअसली वाचा. ठीक आहे, न्यूजपेपरमध्ये सुद्धा एक इंडियन एक्सप्रेस इंग्रजीमध्ये जर येतो कारण इंडियन एक्सप्रेसमध्ये बऱ्यापैकी आंतरराष्ट्रीय संबंध होलिस्टिकली कव्हर करण्यात येते. नाहीतर तुम्ही जर लोकसत्ता वाचत असाल तर लोकसत्ता, किंवा हिंदू वाचत असाल तर हिंदू, कोणताही एक न्यूजपेपर वाचा मित्रांनो. तुमच्याकडे वेळ फार लिमिटेड आहे. मुलं काय करतात, मुलं सकाळी 3-4 पेपर घेऊन येतात आणि दिवसभर पूर्ण पेपर चाळत राहतात 3-4 तास. हे बघा, पेपरला कमीत कमी वेळ द्या. 1 तासात तुमचा पेपर वाचून झाला पाहिजे. ठीक आहे, जर तुम्ही सुरुवात करत असाल तर 1.5 ते 2 तास सफिशियंट आहे, पण हळूहळू करत तो वेळ तुम्हाला अर्ध्या तासावर न्यायचा आहे. ठीक आहे, अर्ध्या तासावर तुमचा न्यूजपेपर झाला पाहिजे अशा लेवलला तुम्हाला न्यायचं आहे. ते एका दिवसात होणार नाही, कंटिन्युअसली 3-4 महिने केल्यानंतर ती लेवल तुमची येते. त्यानंतर द्विपक्षीय, बायलॅटरल, प्रादेशिक व जागतिक गट आणि भारताचा समावेश असणारे किंवा भारताच्या हितसंबंधाला बाधा पोहोचवणारे करारनामे. ठीक आहे, जे काही एक पार्टनरशिप वगैरे भारत करतो इतर राष्ट्रांसोबत त्या संदर्भात आपल्याला माहिती असली पाहिजे. ठीक आहे, इवन इकॉनॉमिक पार्टनरशिप असते. ठीक आहे, म्हणजे आपला रोजगार वाढण्यासाठी किंवा हे आर्थिक घडामोडी वाढण्यासाठी दोन देशांमध्ये ते जे करारनामे केले जातात त्या संदर्भात सुद्धा आपल्याला इथे माहिती असली पाहिजे. त्यानंतर विकसित व विकसनशील देशांच्या धोरणांचा व राजकारणाच्या भारताच्या हितसंबंधावर आणि भारतीय भांडवलदारावर होणारा परिणाम. आता यामध्ये जर एक सध्याचं उदाहरण जर घेतो म्हटलं तर युक्रेन आणि रशियाचा वॉर सुरू आहे. ठीक आहे, सगळ्यांना माहीत असेल ही घटना. आता युक्रेन आणि रशियाचा वॉर सुरू आहे. यामध्ये आता एका साईडला आहे अमेरिका, ठीक आहे, USA, एका साईडला आहे चायना. ठीक आहे, चायना रशियाला सपोर्ट करून आला आहे आणि अमेरिका युक्रेनला सपोर्ट करून आला आहे. आता याच्यामध्ये बेसिकली बघायला गेलं तर USA हा डेव्हलप कंट्री आहे आणि मधात इंडिया भारत हा रशियाला सुद्धा सपोर्ट करत नाही आहे आणि युक्रेनला सुद्धा समर्थन देत नाही आहे. भारताचं तटस्थ धोरण आहे, न्यूट्रल धोरण आहे. भारत म्हणतोय की हे जे तुम्ही युद्ध करत आहे हे चुकीचं आहे, तुम्ही शांततेनं पद्धतीनं तोडगा काढला पाहिजे आणि भारताचं बरोबर आहे. तर या अनुषंगाने इथे USA आपल्यावर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतो की इंडियाने युक्रेनला समर्थन दिलं पाहिजे म्हणून, आणि तिकडे रशिया आपल्यावर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करतो की इंडियाने आम्हाला समर्थन दिलं पाहिजे. तर याचे परिणाम इंडियावर काय होणार, ठीक आहे, तर मग याचा सुद्धा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. ठीक आहे, महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, अभिकरणे, मंच आणि त्याची रचना, G7, G20. ठीक आहे, या संघटनाचं नाव तुम्ही ऐकलं असेल. ठीक आहे, G7 झालं, G20 झालं, ब्रिक्स झालं. ठीक आहे, यांची कुठे मीटिंग होते, काय होते. प्रिलिम्समध्ये सुद्धा हा पोर्शन कामाचा आहे आणि मेन्समध्ये सुद्धा तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता हे बघा, परीक्षेतील विषयनिहाय वर्गीकरण जर आपण केलं GS2च्या पेपरमधलं तर सर्वात जास्त वेटेज यामध्ये आहे पॉलिटीला. ठीक आहे, पॉलिटीला जवळपास 100 मार्कांचे प्रश्न इथे विचारले जातात. म्हणजे 250 पैकी 100 मार्कांवर फक्त तुम्हाला इथे पॉलिटी विचारेल. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतं सोशल जस्टिस, सामाजिक न्याय. त्याच्यावर तुम्हाला 75 मार्काचे जवळपास प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आहे
आंतरराष्ट्रीय संबंध जवळपास 50 ते 60 मार्कांचे प्रश्न इथे विचारले जाऊ शकतात आणि सर्वात कमी गव्हर्नन्स म्हणजे 25 मार्काचा गव्हर्नन्सवर इथे प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. त्यानंतर तिसऱ्या पेपरकडे वळूया मित्रांनो. तिसरा पेपर जो आहे हा जनरलाइज पेपर आहे. यामध्ये तंत्रज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, आर्थिक विकास, इकॉनॉमिक्स, जैवविविधता, पर्यावरण, ठीक आहे, इकॉलॉजी म्हणा किंवा एन्व्हायरमेंट म्हणा, इंटरनल सिक्युरिटी, सुरक्षा, डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्राच्या काही भारांच्यासह इथे विचारण्यात येणार आहे तुम्हाला. यामध्ये बघा मेजरली याचाही फोकस असतो. या पेपरमध्ये सर्वात जास्त वेटेज जे असतं ते असतं इकॉनॉमिक्सला, अर्थशास्त्राला सर्वात जास्त वेटेज असतं. त्यामध्ये ॲग्रिकल्चर, फूड सेफ्टी या सगळ्या गोष्टी त्यामध्ये तिथे विचारण्यात येतात. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा पायाभूत सुविधा, ऊर्जा, बंदरे, रस्ते, विमानतळ, रेल्वे इत्यादी या संदर्भातली माहिती या इकॉनॉमिक्स सेक्शनमध्येच तुम्हाला इथे विचारण्यात येईल. म्हणजे GS3 मधला जर सर्वात जास्त वेटेज जर कोणाला असेल तर तो कोणत्या सब्जेक्टला आहे मित्रांनो? इकॉनॉमिक्सला आहे. ठीक आहे, म्हणजे इकॉनॉमिक्स सोडून आपल्याला चालणार नाही. इकॉनॉमिक्स तुम्हाला बाय डिफॉल्ट करावाच लागेल कंपल्सरीली. जर तुम्ही तो सोडला तर जवळपास तुमचे 100 ते 115 मार्क तुम्ही लूज करत आहात तिच्या तिथे. ठीक आहे, तर इकॉनॉमिक्सचं हे भारतीय अर्थव्यवस्था, नियोजनाशी संबंधित मुद्दे, साधन संपत्तीचे एकत्रीकरण, वाढ, विकास व रोजगार. हे बघा आतापर्यंत तुम्ही जो काही अर्थशास्त्राचा अभ्यास करत होते तो एक फॅक्च्युअल पद्धतीनं करत होते की अमुक अमुक तारीख आहे, त्या तारखेला असं झालं, ठीक आहे, या स्पेसिफिक थिंकरने असं म्हटलं आहे, ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुमचा अभ्यास होता. पण आता इथे तुम्हाला त्या स्पेसिफिक तशा पद्धती फॅक्च्युअल गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच हव्या, पण त्या व्यतिरिक्त की ती स्पेसिफिक घटना जर होत असेल तर त्याची कारणे काय आहे, त्याचे परिणाम काय होणार आहे, मग त्यावर सरकारने काय केलं पाहिजे, काय सोल्युशन तुम्ही तिथे रिकमेंड कराल, या सगळ्या गोष्टींचं सुद्धा तुम्हाला तिथे एक ॲनालिसिस, तिथे एक विश्लेषण करावं लागेल. आता याच्यामध्ये अजून एक डाऊट येतो की सर सोल्युशन द्यायचं, तुम्ही 10 वेळा म्हणतात की इथे तुम्हाला सोल्युशन द्यायचे आहे. आता हे सोल्युशन देणं म्हणजे काय देणं, की आम्हाला स्वतःचे मतं तिथे सांगायचे आहे का? बिलकुल नाही. ठीक आहे, सोल्युशन देताना तुम्हाला स्वतःचे मत नाही सांगायचे आहे. तुम्ही पेपरमध्ये, तुम्ही आर्टिकलमध्ये जेव्हा वाचता त्यामध्ये मोठे मोठे एक्सपर्ट्स जे सांगतात की यार या स्पेसिफिक स्कीममध्ये हा एक प्रॉब्लेम आहे, तर सरकारने असं एक निदान अशी पद्धत राबवायला पाहिजे, असा एक अप्रोच आला पाहिजे, त्याच गोष्टी तुम्हाला सोल्युशनमध्ये इथे लिहायचं आहे. कारण हे बघा मित्रांनो, आपला अभ्यास हा फक्त 4 ते 5 महिन्याचा असतो किंवा मॅक्झिमम 1 वर्षाचा असतो. आपण एवढे काही एक्सपर्ट नाही की आपण स्वतः त्यांना सोल्युशन देऊ. मग आपल्याला काय करायचं आहे, जे पेपरमध्ये सोल्युशन येऊन राहिले किंवा आर्टिकलमध्ये येऊन राहिले तेच आपल्याला इथे उत्तरामध्ये लिहायचे असतात. त्यानंतर सर्वसमावेशक वाढ व त्यातून उद्भवणाऱ्या समस्या, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट आपण त्याला म्हणतो, या संदर्भातली माहिती. सरकारी अर्थसंकल्प हा सर्वात महत्त्वाचा असतो, कारण जास्तीत जास्त प्रश्न जे येतात ते अर्थसंकल्प आणि इकॉनॉमिक सर्वे या 2 घटकावर मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न आतापर्यंत UPSCच्या पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले आहेत. म्हणजे तुमच्यासाठी जर सर्वात महत्त्वाची जर घटना कोणती असेल पूर्ण वर्षातली इकॉनॉमिक संदर्भातली, तर ती असेल सरकारी अर्थसंकल्प आणि इकॉनॉमिक सर्वे. या 2 गोष्टी तुम्हाला न चुकता करायच्याच आहे. पण तुम्हाला नाही वाचायच्या आहे, त्यासाठीच आम्ही प्रॉपरली एक व्हिडिओ बनवू आणि कोणते कोणते टॉपिक्स तुम्हाला अभ्यासायचे आहे आम्ही इथे सांगू. त्यानंतर देशाच्या विविध भागातील मुख्य पिके व पीक पद्धती, विविध प्रकारचे सिंचन व सिंचन पद्धती, साठवण, शेती उत्पादनांची वाहतूक व विपणन, मर्यादा व संबंधित अडचणी, शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी ई तंत्रज्ञान. म्हणजे ज्या काही गोष्टी ॲग्रिकल्चर रिलेटेड आहे, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट रिलेटेड आहे, त्याचा सुद्धा तुम्हाला इथे अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, शेती संदर्भातल्या ज्या अनुदान सरकार देतं, PDS सिस्टीम झालं, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, ठीक आहे, ते सुद्धा इथे तुम्हाला अनुभव करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. त्यानंतर जसं मी सांगितलं तुम्हाला की सरकारची मनरेगा जी स्कीम आहे त्या मनरेगा संदर्भातही तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. भारतातील अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग, व्याप्ती आणि महत्त्व, स्थान, प्रतिवाह व अनुवाह, आवश्यकता, पुरवठा साखळी व्यवस्थापन, म्हणजे फूड सप्लाय ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, म्हणजे फूड सप्लाय, शेतीपासून तुम्हाला प्रॉपर मार्केटपर्यंत तिथे त्या गोष्टी पोहोचवाव्या लागतात, त्या संदर्भात काय आहे. ठीक आहे, फूड चेनसुद्धा त्याला म्हटलं जातं. भारतातील जमीन सुधारणा, लँड डेव्हलपमेंट ज्या झाल्या, जमीन सुधारणा संदर्भातले जे कायदे आहेत ते तुम्हाला इथे अभ्यासायचे आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी इकॉनॉमिक्समध्ये आल्या. त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये जर एकंदरीत आपण बघितलं तर विज्ञान व तंत्रज्ञान, घडामोडी व त्याचे उपाययोजन आणि दैनंदिन जीवनातील परिणाम. हे बघा मित्रांनो, जर तुम्ही बेसिक NCERT जरी वाचल्या, ठीक आहे, 5वी पासूनच्या 6वी पासूनच्या 10वी पर्यंतच्या, तरी तुमचं एक बेसिक अंडरस्टँडिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं कव्हर होऊन जातं. इव्हन तुम्ही स्टेट बोर्डाचे जरी पुस्तकं वाचत असाल तरी काही हरकत नाही. त्यामध्ये विशेष करून हे लक्षात ठेवा की यामध्ये जसं आता दुसरं आहे की तुम्हाला प्रश्न कसे विचारतात. प्रश्न विचारतात की फॉर एक्झाम्पल जर इस्रोनी अमुक रॉकेट लॉन्च केलं तर त्या रॉकेट संदर्भात तुम्हाला विचारू शकतात की त्याचे प्रकार काय आहे. ठीक आहे, त्याची माहिती द्या तुम्ही थोडी. ठीक आहे, त्याचा काय इम्पॅक्ट होईल, भारताला काय फायदा होईल, अशा संदर्भात तुम्हाला एक विश्लेषणात्मक गोष्टी माहीत पाहिजे. विज्ञान व तंत्रज्ञानातील भारतीयांची कामगिरी, तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करणे. ठीक आहे, आता यामध्ये लक्षात ठेवा की हा जो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा सेक्शन आहे हा जास्तीत जास्त करून तुमचा करंट अफेअर, ठीक आहे, चालू घडामोडी
मधून कव्हर होणार आहे. ठीक आहे, यासाठी कोणतीच वेगळी पुस्तक अशी तुम्हाला घ्यायची गरज नाही. हे बघा, मी इथे परत रिपीट करतोय, मिनिमम रिसोर्सेस मॅक्झिमम आउटकम. ठीक आहे, कमीत कमी रिसोर्सेस वापरा आणि आउटकम जास्तीत जास्त काढा. करंट अफेअर जर तुम्ही डेली बेसिसवर पेपर वाचत असाल, इंडियन एक्सप्रेस, हिंदू म्हणा किंवा लोकसत्ता म्हणा, यामध्ये इंडियन एक्सप्रेसमध्ये एक एक्सप्लेन नावाचा पेज येतो, त्यामध्ये करंट सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड गोष्टी राहतात. किंवा आठवड्याचा हिंदूमध्ये एक पेज येतो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा, तो सुद्धा तुम्ही इथे वाचू शकता. त्यानंतर एन्व्हायरमेंटसाठी संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण, अवनती, पर्यावरणीय आघात निर्धारण, एन्व्हायरमेंटचा जो सेक्शन आहे तो एक आपल्याला अभ्यासायचा आहे. हा मागच्या पॅटर्ननुसारही होता आणि याही पॅटर्ननुसार. इथे फक्त तुम्हाला कारणे कशी राहू शकतात, काय कारणे असेल, म्हणजे विश्लेषणात्मक पद्धतीने थोडा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट. आणि डिझास्टर मॅनेजमेंटवर एखाद दोन प्रश्न येतात. तुम्ही अभ्यास नाही जरी केला किंवा केला जरी तरी बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती आहे. आता फॉर एक्झाम्पल जर भूकंप आला तर भूकंप आल्यानंतर तुम्ही काय करणार, तुमच्या खोलीमध्ये जिथं कुठं टेबल असेल त्याच्या खाली जाऊन तुम्ही लपून राहणार. तर अशा प्रकारचे जे डिझास्टर मॅनेजमेंटचे जे काही नियोजन आहे, तर थोडे म्हणजे तुम्हाला एक साधं उदाहरण सांगितलं, पण अशा प्रकारचे सुद्धा तुम्ही एक सजेशन तिथे लिहू शकता, तुम्हाला मार्क मिळतात. हे लक्षात ठेवा. आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती जोखीम, लवचिकपणा, लवचिक समाज. आता यामध्ये विशेष करून NDRF, SDRF तुम्हाला माहीत असेल. ठीक आहे, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. ठीक आहे, स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, म्हणजे कुठेही आपल्याला जसं आता हा मोरबीची घटना जी झाली, ठीक आहे, ते सुद्धा याच्यामध्ये येतं, डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये येतं. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की मोरबीसारखी जर घटना झाली, मोरबी गुजरातमध्ये जो हँगिंग ब्रिज होता तो पडला, आता तो पडण्याची कारणे काय आहे, ठीक आहे, तो पडण्याची कारणे आणि त्याच्यावर सोल्युशन काय असू शकतं बा. तर यासाठी जेव्हा तो पडला ब्रिज, त्याच्यानंतर सरळ NDRF आणि SDRFला पाचारण करण्यात आलं, म्हणजे या फोर्सेसला बोलवण्यात आलं. जे लोक तिथे मेले आहेत, दुर्दैवी घटनेमध्ये ज्यांचे मृत्यू झाला, तर अशा लोकांना बाहेर काढण्यासाठी वगैरे, तर तिथे यांचं काम येतं NDRF, SDRFचं. तर त्याची सुद्धा माहिती तुम्हाला इथे पाहिजे. ते सुद्धा करंट अफेअरमधून कव्हर केल्या जाईल बऱ्याप्रमाणे, आणि आपण एओनायस अकॅडमीच्या माध्यमातून मराठीमधून त्याचे नोट्ससुद्धा आम्ही आता लवकरात लवकर आणणार आहे. ठीक आहे, त्यानंतर सर्वात मोठा सेक्शन जो उरला शेवटला, तो आहे इंटरनल सिक्युरिटीज, आंतरिक सुरक्षा. यामध्ये विकास आणि उग्रवादाचा प्रसार यांच्यामधील दुवे. ठीक आहे, आता नक्सलिझम वगैरे जे आपण म्हणतो, डेव्हलपमेंट आणि नक्सलिझम हे दोन्ही अपोजिटमध्ये काम करतात. ठीक आहे, जिथे जिथे डेव्हलपमेंट आलं तिथे नक्सलिझम त्याला विरोध करायचा सुरू करून देतात. तर या संदर्भात आपल्याला बघायचं आहे. इवन तुम्ही जर पुस्तक वाचलेलं असेल, बेसिकली आपलं मराठीमधून एक देवेंद्र गावंडे यांचं नक्सलिझमवर एक पुस्तक आहे, ते जर वाचलं असेल त्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी एक अंदाज आला असेल. पण फक्त नक्सलिझम ही एक आंतरिक सुरक्षा, ही एक आंतरिक सुरक्षा. अशा प्रकारे भरपूर साऱ्या आंतरिक सुरक्षांना भारताला तोंड द्यावं लागतं. त्यानंतर संप्रेषण जाळ्यामार्फत अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने, सायबर सिक्युरिटी आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, आजचा नवीन तो विषय आहे, त्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. इव्हन आता मागच्या वर्षीच पेगॅसस नावाचा व्हायरस आला होता, तर तो पेगॅसस व्हायरस वगैरे अशा संदर्भात सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. अंतर्गत सुरक्षा आव्हानामध्ये प्रसारमाध्यमे व सामाजिक नेटवर्किंग साईट्सची भूमिका, सोशल मीडिया म्हणजे फेसबुक झालं, इंस्टाग्राम झालं, याचा काय महत्त्व आहे. ठीक आहे, त्यामार्फत सुद्धा जे आपले अधिकारी वगैरे वर्गातील लोक आहे यांना फसवण्यात येतं. ठीक आहे, मग त्या संदर्भात तो सुद्धा आपल्या एक आंतरिक सुरक्षेचा महत्त्वाचा घटक आहे. सायबर सुरक्षेच्या मूलभूत बाबी, आर्थिक गैरव्यवहार व त्यावरील प्रतिबंध, ब्लॅक मनी वगैरे तुम्ही हे नावं कंटिन्युअसली ऐकता. ठीक आहे, ब्लॅक मनी, मग मनी लॉन्डरिंग आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे, ब्लॅकचा पैसा एका देशातून दुसऱ्या देशात नेणं वगैरे, त्या संदर्भात इथे आपल्याला अभ्यास करावा लागेल. सुरक्षा आव्हाने आणि सीमा क्षेत्रातील त्याचे व्यवस्थापन, दहशतवादाबरोबर संघटित गुन्हेगारीचा संबंध, विविध सुरक्षा दले अभिकरणे व त्यांचे जनादेश. आता बेसिकली जर बघितलं तर इंटरनल सिक्युरिटीमध्ये जे काही आस्पेक्ट आहे, सायबर सिक्युरिटी झालं, मग नक्सलिझम झालं, ठीक आहे, मग आपले जे फ्रॉड्स होतात आजकाल, म्हणजे तुमच्या मोबाईलवर तुम्हाला OTP विचारलं जातं, ते सुद्धा आंतरिक सुरक्षेचा विषय झाला. त्यानंतर फसवलं जातं आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून. ठीक आहे, मला पैशांची गरज आहे बा, अमुक फेक अकाउंट क्रिएट केले जातात, फेक ID क्रिएट केले जातात. इव्हन हनी ट्रॅपिंग केली जाते, जे आपले अधिकारी असतात. ठीक आहे, आर्मीमध्ये खूप कॉमन आहे हनी ट्रॅपिंग. ठीक आहे, ते हनी ट्रॅपिंगचाही एक मार्फत आहे. तर ते सगळ्या गोष्टी, मनी लॉन्डरिंग, ब्लॅक मनी, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला इंटरनल सिक्युरिटीमध्ये करायचं आहे. हे बघा, सध्या तरी इंटरनल सिक्युरिटीसाठी पुस्तक वाचायची आवश्यकता नाही, कारण नक्सलिझम ही जी संरचना आहे, तुम्ही गुगल करा, गुगलवर तुम्हाला त्याचं पूर्ण 100 पानं मिळून जाईल. त्यापैकी कोणतेही जर तुम्ही चांगला आर्टिकल वाचला, तुम्हाला कळून जाईल नक्सलिझम संकल्पना काय. अशाच प्रकारे बाकीचे जे सुद्धा इंटरनल सिक्युरिटीचे प्रॉब्लेम आहे, हे जरी तुम्ही गुगल केले किंवा करंट अफेअर जर तुम्ही वाचत असाल, तर तुमचे इझिली त्याच्यामधून कव्हर होतील. प्रत्येक गोष्टीसाठी पुस्तक वाचू नका, मी अजूनही सांगतोय, कारण वेळ कमी आहे आपल्याकडे. कमी वेळात जर तुम्हाला गोष्टी एक्झाम क्रॅक करायची असेल तर आपल्याला थोडा स्मार्ट पद्धत वापरावी लागेल. ठीक आहे, जिथून ज्या गोष्टी भेटत असेल, इव्हन अकॅडमीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही लवकरात लवकर आंतरिक सुरक्षेवर एक पुस्तक काढतोय, एकदम छोटंसं राहणार आहे, क्लास नोट्स टाईपमध्ये, तर ते सुद्धा तुम्ही इथे वाचू शकता. आता याच्यामध्ये जर विषयनिहाय वर्गीकरण जर आपण करतो
म्हटलं GS3 मधलं, तर त्यामध्ये अगेन सर्वात जास्त वेटेज मी स्टार्टिंगला सांगितलं की इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राचे जवळपास 115 मार्काचं वेटेज इथे दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरं जर आपण म्हटलं तर इंटरनल सिक्युरिटी येतं, जवळपास 50 मार्काचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. एन्व्हायरमेंटवर जवळपास 40 ते 45 मार्काचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. डिझास्टर मॅनेजमेंटला सर्वात कमी वेटेज आहे 10 मार्कांचं, आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीला जवळपास 30 ते 40 मार्काचा आपण म्हणू शकतो. तर एकंदरीत जर आपण GS3चा पेपर पकडला तर यामध्ये जे इकॉनॉमिक्स आहे, अर्थशास्त्र आहे, तो किंग आहे. त्याला जवळपास 115 ते 120 मार्कांचे प्रश्न तिथे विचारल्या जाऊ शकतात. आता चौथा जो पेपर आहे सामान्य अध्ययनाचा, तो इथिक्सचा पेपर आहे. ठीक आहे. आता या पेपरमध्ये सुद्धा मित्रांनो इथिक्सचे सध्या तरी मराठीमध्ये जे कंटेंट आहे ते 1-2 क्लासेसचे मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही ते वाचू शकता. पण जर तुम्ही इंग्लिशमध्ये करत असाल तर इंग्लिशमध्ये बुकलेट DK बालाजीचं एक पुस्तक आहे, DK बालाजीचं एक पुस्तक आहे, किंवा लेक्झिकॉन तर UPSC वाले खूप जास्त वापरतात. ठीक आहे. DK बालाजी लेक्झिकॉन, किंवा मुदित जैन यांचं डिकोड इथिक्स म्हणून एक पुस्तक आहे, डिकोड इथिक्स. यापैकी तुम्ही कोणतेही एक पुस्तक किंवा 1-2 पुस्तक तुम्ही अनालाइज करू शकता. माझ्यामध्ये DK बालाजी आणि मुदित जैन यांचं 2 पुस्तक जर तुम्ही बघितले तर तरी तुमचं इंग्लिशमध्ये इथिक्स इझिली कव्हर होऊन जाईल. आता मराठीमधला जो कंटेंट आहे मराठीमध्ये 2-3 क्लासेसचे अवेलेबल आहे, पण अजूनही ते त्या लेवलला नाही आहे. ठीक आहे. इव्हन एव्हॉनएस अकॅडमीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही इथिक्सचं पुस्तक लवकरात लवकर आणतोय. ठीक आहे. ते सुद्धा मार्केटमध्ये तुम्हाला लवकरच अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे. आता यामध्ये विशेष करून जर बघितलं नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखता, ठीक आहे, अभिवृत्ती, भावनिक बुद्धांक, ठीक आहे, इमोशनल इंटेलिजन्स वगैरे ज्या काही गोष्टी आहे, इथिक्स, व्हॅल्यूज, ॲप्टिट्यूड, ठीक आहे, एका अधिकाऱ्यांनी कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, त्यामध्ये गुड गव्हर्नन्स काय असतं, ठीक आहे, गुड गव्हर्नन्स म्हणजे चांगलं प्रशासन काय असतं, मग कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. रूल ऑफ लॉ कसा फॉलो केला पाहिजे, काय त्याचे काय कारण आहे वगैरे, त्या सगळ्या गोष्टी हे पूर्ण इत्थंभूत माहिती तुम्हाला या इथिक्समध्ये विचारल्या जाईल. हे जे टॉपिक्स इथे वरती दिलेले आहे जवळपास 7 ते 8 टॉपिक आहेत, त्यावर तुम्हाला केस स्टडीज विचारल्या जाईल. ठीक आहे. केस स्टडीज विचारल्या जाईल. त्या केस स्टडीमध्ये तुम्हाला एक परिस्थिती सांगण्यात येईल की अमुक परिस्थिती आहे, जर तुम्ही अधिकारी असाल तर तुम्ही काय कराल. ठीक आहे. जसं एक कॉमन केस स्टडी जर मी इथे सांगायचं गेलो, तुमचा UPSCचा किंवा MPSCचा तुमचा इंटरव्ह्यू आहे, तुम्ही इंटरव्ह्यूला जात आहात आणि अचानक कोणता तरी तिथे मोठा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये तुमचे कोणते दूरचे नातेवाईकच, एक महिला आणि महिलेचं एक बाळ होतं, ते तुमचेच नातेवाईक होते, त्यांचा अपघात झाला. मग अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल. तुमचा इंटरव्ह्यू अर्ध्या तासात आहे, मग अशा अर्ध्या तासात आहे, तुम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये न्याल की स्वतःचा इंटरव्ह्यूचं बघाल. तर बेसिकली अशा पद्धतीच्या केस स्टडी तुम्हाला इथे विचारल्या जाऊ शकतात. म्हणजे डे टू डे केस स्टडीज आहेत, त्या जनरलाइज असतात. इथे बघा इथिक्स पेपर हा पूर्ण जनरलाइज पेपर आहे. ठीक आहे. तुम्ही अभ्यास जरी नाही केला तरी तुम्ही 250 पैकी किमान 50 ते 60 मार्क इथे मिळू शकता. पण आपल्याला जर पेपर क्रॅक करायचा आहे तर आपल्याला तेच 50 ते 60 मार्क किमान 120 ते 130 मार्कांपर्यंत आपल्याला न्यावे लागतील. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर केस स्टडीचा अभ्यास करणं, केस स्टडी सोडून बघणं, त्यानंतर हा जो स्टॅटिक पोर्शन आहे की काय इथिक्स म्हणजे काय, व्हॅल्यूज म्हणजे काय, ॲप्टिट्यूड म्हणजे काय, त्या संदर्भातली पूर्ण माहिती तुम्हाला इथे अभ्यासावी लागेल. त्यानंतरच तुम्ही हा GS पेपर 4 इथे अप्रोच करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण GSचे जे 4 पेपर आहे 1, 2, 3, 4 अलॉंग विथ निबंध, याचा आपण प्रॉपर मायक्रो ॲनालिसिस केला आहे. कोणत्या गोष्टी तुम्हाला किती वेटेजनी करायच्या आहे, कोणता प्रेफरन्स तुम्हाला द्यायचा आहे, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहे. यानंतर जे वैकल्पिक विषयाची यादी आहे त्यामध्ये एव्हॉनएस अकॅडमीच्या माध्यमातून लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येतील. भूगोल, इतिहास, मराठी साहित्य, राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि सोशिओलॉजी या संदर्भात की कसं काय त्याचा आस्पेक्ट आहे, तुम्ही का बरं निवडायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये तिथे तुम्हाला सांगण्यात येतील. तर धन्यवाद मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण GS मेन सिलेबसचा ॲनालिसिस केला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बुकलिस्ट लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतो आणि त्या बुकलिस्टच्या हिशोबाने तुम्ही कामाला लागू शकता. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.